मला एक सांगा भावांनो, समजा तुम्हाला एखादी जर ऑर्डर पडली आणि तुम्ही जर पिकअप लोकेशनला गेलात आणि पिकअप लोकेशनला जाऊन तुम्ही जर कस्टमरला कॉल केलात की सर मी तर पिकअप लोकेशनला आले आणि तुम्ही मटेरियल घेऊन या, सर काय म्हणणार, आलोच एक 5 ते 10 मिनिटांमध्ये. आता मला येऊन इथं कमीत कमी अर्धा तास झाले. हे बघू शकता इकडे गेटवरती. इथं आल्याबरोबर कस्टमरला कॉल पण केले की सर मी इथं पिकअप लोकेशनला आले, तुम्ही या इकडे बाहेर पार्सल घेऊन. एक तर अगोदरच 2-2 तास बसावं लागते. 2-2 तासानंतर एक एक ऑर्डर पडते. आणि जरी एखादी एक ऑर्डर पडली, आता मला ऑर्डर कितीची पडली बघू शकता तुम्ही, 360 रुपयाची ऑर्डर आहे, 380 रुपयाची ऑर्डर आहे. आणि घेऊन जायचं कुठं, खराबवाडी चाकण. 2 तास वाट बघून आत्ता एक ऑर्डर पडली आणि त्यामध्ये आलोय पिकअपला. आता कस्टमर अर्धा तासाच्या वर झालं तरी काय ऑर्डर आणून दिलं नाही. आता बघू आता कधी आणते ते काय माहीत. मला तुम्ही एवढं सांगा, अशा टाइमला आपण करायचं काय? आता एवढा वैताग आलाय ना आता या पोर्टरचा, तर आई घातली पण दुसरं पर्याय पण नाही. या ना बाबा लवकर ऑर्डर घेऊन. फार डोक्याला ताण आणले राहू या कस्टमर लोकांनी. तर एकतर पहिले 2-2 तास बसून ऑर्डर भेटणार आणि जरी भेटली त्यामध्ये हे बघू कधी येते की. आपला काय काम आहे, असंही 2 तास बसूनच होत्या. बसू अजून थोडा वेळ. उन्हामध्ये मरण्यापेक्षा सावलीमध्ये बरं आहे ना. समोर इकडे जंगल पण आहे. कशाला उगं पहिलेच बिबट्या फिरायला लागले आता. बरोबर आहे की नाही? उन्हानं पार तोंड काळा पडायला लागले राव. काही सोल्युशन आहे का याचं? ते पण असेल तर सांगा. केस तर पार दिवसेंदिवस कमी व्हायला लागले. पुण्याच्या बाहेर जाईपर्यंत टक्कल नाही पडलं म्हणजे बरं नाही. असं पण आता पुणे मी लवकरच होणार आहे. आता लय वैताग आला मला पुण्याचं. पहिलं हैदराबाद गाठणार आहे मी आता. बघू कस्टमर कधी येते. तर बघू आपण एक वेळेस कस्टमरला कॉल करून पण बघू काय म्हणतात की. कुठे आहे कस्टमरचा नंबर? नंबर पण व्यस्त आहे. आता काय करायचं काय? मोठं वैताग आला बाबा आता. बघू अजून थोड्या वेळ काय होते. तर फायनली मटेरियल आपल्या हातामध्ये आलेलं आहे. हे बघू शकता. यायला असं कॅन घेऊन जायचे. हा 20 लिटरची मटेरियल आहे स्कूटरचं. आता आपल्याकडे आहे बाईक. मी आता एवढा वेळ थांबले म्हणल्यापर्यंत आता काय पर्याय नाही. आता घेऊन जाणं तर गरजेचं आहे. आणि तरी पण असं पण ऑर्डर घराकडची आहे, घेऊन तर जावंच लागते. तर चला बघू, जाऊया.